आणि एकंदर वातावरण जर पाहिलं तर राज्यात सत्तापालट अटळ असल्याचं चित्र दिसत आहे। महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभेच्या जागा आहेत। कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार जर स्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी 145 जागांचा आकडा तर पार करावा लागणार आहे। लोकपोलच्या या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला आणखी एक फटका बसलेला आहे। मित्रहो नमस्कार। जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सध्या सुरू आहे, पण इथली प्रक्रिया संपताच महाराष्ट्रात देखील निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि फोरकास्टर लोक या संस्थेने महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये ताजं सर्वेक्षण केलं आहे बघा, आणि त्याचे आकडे देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। आता या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सत्ता पालट होण्याची स्पष्ट शक्यता देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीला पराभूत करू शकते, म्हणजे महायुतीची सत्ता सहजपणे उलथू शकते असा अंदाज या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलेला आहे। लोकपोलच्या ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला केवळ 115 ते 128 एवढ्या जागा मिळू शकतात। तसंच त्यांची मताची टक्केवारी देखील 38 ते 41 एवढी राहू शकते। विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला मात्र स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, म्हणजे 141 ते 154 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या मताची टक्केवारी ही 41 ते 44% राहण्याची शक्यता आहे। राज्यात अपक्ष आणि अन्य पक्षांना 5 ते साधारण 18 जागा आणि 15 ते 18% मते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभेच्या जागा आहेत। कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार जर स्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी 145 जागांचा आकडा तर पार करावा लागणार आहे। लोकपोलच्या या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला आणखी एक फटका बसलेला आहे बघा। देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता घटलेली आहे, तर एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढलेली आहे। आता या सर्वेक्षणानुसार जर आपण पाहायचं म्हटलं तर बघा, महायुतीला मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात चांगल्या जागा मिळू शकतात। राज्यात मात्र काँग्रेस एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो, मात्र त्यांना आणखी जोरदार प्रचार करावा लागणार आहे असं देखील या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे। लोकपोलने महाराष्ट्रात 6 झोन निहाय सर्वेक्षण केलेलं आहे बघा। आता त्या झोन निहाय जर आपण पाहायचं म्हटलं तर बघा, विदर्भात विधानसभा निवडणुकीच्या 62 जागा आहेत। इथं महायुतीला केवळ 15 ते 20 जागा मिळू शकतात या सर्वेक्षणानुसार, तर महाविकास आघाडीला मात्र 40 ते 45 जागापर्यंत हे महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते। अन्य पक्षांच्या खात्यात 1 ते 5 जागा जाण्याची शक्यता आहे। इथं काँग्रेस जोरदार कामगिरी करू शकतं, कारण इथं शेतकरी, अनुसूचित जाती जमातीचा संताप सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊ शकतो। त्यामुळे इथले आकडे हे असे काहीतरी आश्चर्यकारक आलेले आहेत। उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश झोनमध्ये विधानसभेच्या 47 जागा आहेत बघा। तिथं दोन्ही आघाड्यांना समसमान जागा, म्हणजे महायुतीला आणि महाविकास आघाडीला 20 ते 25 जागा मिळण्याची आशा आहे। इथंही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठा सामना या सत्ताधाऱ्यांना करावा लागू शकतो। ठाणे, कोकण या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत। तिथं महायुती चमकदार कामगिरी करीत असून तिथं त्यांना 25 ते 30 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। महाविकास आघाडीकडे केवळ 5 ते 10 जागा इथं मिळण्याची शक्यता आहे। इथं शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्षही ढेपाळताना दिसत आहे या सर्वेक्षणानुसार। मुंबई झोनमध्ये विधानसभेच्या 36 जागा आहेत। सत्ताधारी महायुतीला मुंबईत फटका बसू शकतो, त्यांना केवळ तिथं 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीला मात्र 20 ते 25 जागा आणि इतरांना 0 ते 1 जागा मिळू शकते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे मुंबईतील सगळे मराठी मतं जाण्याची अधिक शक्यता आहे, तर काँग्रेससाठी मुस्लिम वोट बँकचा फायदा नक्की मिळू शकतो। आता पश्चिम महाराष्ट्राकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं बघा,
आता या वेळेला तर शरद पवार यांच्यामुळं पश्चिम महाराष्ट्राकडं बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 58 जागा आहेत। इथं महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारू शकते। पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला 30 ते 35 आणि महायुतीला 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे। तिकडे मराठवाड्याचा विचार केला तर शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहेत। या भागात मराठवाडा विभागात 46 जागा आहेत विधानसभेच्या। महायुतीला 15 ते 20 आणि महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा इथं मराठवाड्यात मिळू शकतात। अपक्षाला जास्तीत जास्त 2 जागावर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो। महाराष्ट्राचा जनादेश सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या अपेक्षेनं लाडकी बहीण ही योजना आणली। ही योजना महायुतीला तारून नेईल अशी अपेक्षा यांची होती, पण ही योजना सरकारला इतकी फायदेशीर ठरत नसल्याचंच या सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून येत असलेले सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने येत आहेत, महायुतीच्या विरोधात येत आहे। त्यामुळं आणि एकंदर वातावरण जर पाहिलं तर राज्यात सत्तापालट अटळ असल्याचं चित्र दिसत आहे। तुमचा काय अंदाज आहे जरूर कळवा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर आणखी नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।